दुसरं काय महाराज, आता काय सांगावं, महिला मंडळी तुमची माफी मागून बोलतो, काही काही पुरुष मंडळीला लग्न झाल्यावर भलते काम होते याच्या मागं अण्णा, लय काम. एक जावाई, एक नवीन लग्न झालेला माणूस कदारला बायकोचं काम ऐकून शामराव असा कटाळा आला, रागच आला एके दिवशी. हो, सकाळी सकाळीच उठल्या त्याची बायको म्हणली एवढे चहाचे भांडे धुवून टाक. असा राग आला त्याला, काय करावं, फोन काढा. दगडूराम महाराज त्यानं नीट सासऱ्याला फोन लावला. कोणाला? सासऱ्याला. मामा म्हणजे काय, तुमच्या पोरीला काय सांगा. तुम्ही काय झालं जावाई, काय झालं म्हणजे काय, सकाळी सकाळी मला काम सांगते. हा हो, मला काम सांगते दररोज, सांगा तिला काय. ते म्हणले जावाई मामा असंच बोलू राहिले. जावाई फोन ठेवा. म्हणले काऊन, माझे हात भरलेले आहेत, नंतर लावतो. म्हणजे तुम्ही काय करायलेत. म्हणले मी धुणं धुवालो. आता मला सांगा, सासरा धुणं धुतो म्हणल्या जावायचं कसं होईल. विठाला प्रपंचाचं दास येतोय महाराज, सगळे बेजारे त्याच्यात, कोणाचं काय नवल वेगळं सांगता. सांगणाराचं काय तर तसंच आहे. सुदर्शन महाराज काय वेगळं का आपलं बी. हो, काल परवा एका महाराजाची बायको त्याला म्हणली, हो भागवताला जाऊ लागलं तेवढे म्हणले, माय जाता जाता भांडे तेवढे धुवून टाका बरोबर. ते म्हणा हा महाराज मी महाराज, हा भागवताचार्य युवा कीर्तनकार आहे. तुम्ही माझ्याकडे काम बघायले. भांडेच घासीत नसतो म्हणलं आपण. हा लाग नाही म्हणलं आपला भांडे घासायचा. खबरदार म्हणला पुन्हा मला सांगितलं तर हो बोललो नाही म्हणशील पुन्हा. हा मला भांडे घासायला सांगते, काय कळतं का नाही तुला. अजिबात भांडे घासणार नाही म्हणला मी, पहिले धुणं धुईन मग भांडे घासीन. सगळेच तसं चाललंय महाराज. केवढा माणूस असला तर घरी गेल्याच्या नंतर त्याला काम ऐकावंच लागतं, काम करावंच लागतं. आता मी थोडंसं पुढे जाऊन बोलतो महाराज, ऐकलंही पाहिजे. जर चांगलं सांगत असतील तर ऐकायला काय हरकत आहे. सांगू तुम्हाला एक सुंदर असं उदाहरण आहे, जे जीवनात परिवर्तन करणारं उदाहरण. त्यांना सांगितलं त्यांच्या बायकोनं. कोणाला? हो, श्री संत तुलसीदास महाराज यांना. कोणी उपदेश केला? त्यांच्या बायकोनं केला. आणि त्यांच्या बायकोचं त्यांनी ऐकलं आणि जीवनात त्यांचं कल्याण झालं महाराज. चांगलं सांगत असेल बायको तर ऐकलंच पाहिजे. विठाला महाराज, या जीवनात आपल्याला त्रास प्रपंचाचा दास्यत्वाने दुःख आहे आणि परमात्म्याचं दास्यत्व केलं तर आनंद आहे. जीवाभावानं काय करायला पाहिजे? हो, परमात्मा केला पाहिजे तर मग आनंद आहे. तुकोबरायांचे शब्द आहेत. तुकोबराय म्हटले, किती आनंद, आम्ही आनंद तर अनुभवतोच, आनंदाचे लाडू आम्हाला खायला. काय कशाचे लाडू? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका चर फोडू घ्या रे तुम्ही, नका जग भरू घ्या रे तुम्ही, खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. चर फोडू म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. सगळ्यांना तुकोबराय म्हणतात, आम्ही खातो तुम्ही पण घ्या. कशाचे लाडू? आनंदाचे. आता साधू संतांचं बघा, खाणारे आनंदाचे लाडू खायला. ज्या डोहात आंघोळ करायला जातो तो आनंदाचा डोह आणि त्याच्यातले तरंगही आनंदाचे. हा दोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. सगळं काही आनंदी. आनंद कुठं? ज्यांनी जीवाभावानं परमात्मा केला त्यांना, आणि ज्यांनी जीवाभावानं प्रपंच केला त्यांना दुःखाचे डोंगरचे डोंगर भोगावे लागले. म्हणून
काय केलं पाहिजे महाराज? जीवाभावानं परमात्मा केला पाहिजे. आणि जीवाभावानं परमात्मा करत असताना त्याचे 3 प्रकार महाराजांनी सांगितले. कोणते कोणते? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. आता सांगू तुम्हाला, या अभंगाचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने एक चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. म्हणजे महाराज या जीवनाचा साधू संतांचा हा काय विचार आहे. आणि विचार फार महत्वाचा आहे. मला वाटतं मी इथं सांगितलं नाही सांगितलं अन्न माझ्या काही लक्षात नाही, पण तरी एकदा सांगून जातो. विचार किती महत्वाचा आहे. का विचार महत्वाचा आहे? कारण समाधान हे फक्त विचारानं मिळतं. म्हणून विचारा वाचून नपविजय समाधान, याकरता हा विचार महत्वाचा आहे. साधू संतांनी सांगितलं विचाराचं समाधान कसं असतं अण्णा. मी आता काही दिवसापूर्वी एक फार गोड सुंदर उदाहरण ऐकलं. ए बाळू, तुझं काय नाव आहे रे? हा, संतोष. आणि तुझं रे? समाधान. वा 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 वा, नावातच समाधान आहे त्याच्या. सखे भाऊ आहेत का? एक बदलावं लागते मग अण्णा. तुझं नाव काय रे? शामरावच्या पलीकडे पाठीमागं राहायला अलीकडे भाऊ. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा फसलो मी इतका. हो, 3 तुमचेच. बाकीचे का हरपले का काय गावातले? हो. आता मोठी पंचायत झाली मला आता. हा, कुठे? नाही 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 नाही, थोडा असा मोठा पुढे ते. हा 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 हा, बस. तुझं काय नाव रे बाळू? हा, सत्यशील. सत्यजित. सत्यजित, बरोबर बरोबर. हा, आता सत्यजित एक आणि हा समाधान एक. बस आता ऐका बर का. सत्यजित, तू थोड्या टायमासाठी गरीब होतो का? हा, ते बघायला राग राग आणा माझ्याकडे. नाही होत असला तर सांग, नाही तर हो कीर्तन झालं दगड घेऊन गाडीच्या मागे लागशील माझ्या. उगा आताच विचारलेलं बोल. थोड्या टायमासाठी 10-15 मिनिटासाठी गरीब तू. हा, कोण? सत्यजित. आणि समाधान? हो, चांगल्या खर्च. मला सांगायचं तुम्हाला विचाराचं समाधान कसं असतं. हे दोघं मुलं दिवाळीचा सण आलेला. समाधानच्या वडिलांना भरपूर फटाके आणले आणि सत्यजितच्या वडिलांना फटाके आणले नाही. दोघांच्या घरासमोर घर, वट्ट्याला समोर वट्टे. आणि मग या दोघांच्या जीवनात चाललेला प्रोग्राम. दिवाळीचा दिवस, दिवाळी सुरू झाली. हो, समाधान आंघोळ केली, मस्तपैकी फटाके आणले घरातून, एक उदबत्ती चेतून आणली आणि सत्यजितकडे पाहायचा. सत्यजित वाट्यावर आला की समाधान फटाका आणायचा, लक्ष्मी तोटा लावायचा की ठोय वाजायचा, की समाधान उड्या मारायचा. हा कसा वाजला. आणि सत्यजित मात्र एवढं सतोंड करून बसलेला होता. मी जाऊ लागलो तिथून. म्हणलं सत्यजित, काऊन रडायला रे तू? म्हणला महाराज बघा ना. हा, म्हटलं समाधानच्या वडिलांना भरपूर फटाके आणले, त्याला मस्तपैकी त्याची मजा चालली, मला फटाकेच नाहीत. मी म्हणलं तर ह्या टायमाला सकाळी सकाळी कुठून त्याला फटाके आणून द्या. त्याच्यापेक्षा विचाराचं समाधान कसं असतं ते बघा आता. सत्यजितला म्हणलं, सत्यजित, जे फटाके समाधान वाजवतो, समाधान न वाजवलेल्या फटाक्याचा जेवढा समाधानला आवाज येतो तेवढाच तुला येतो का नाही? तेवढाच तुला येतो. जेवढा समाधानला येतो तेवढाच सत्यजितला येतो. मग सत्यजितला म्हणलं फक्त असा विचार कर. काय विचार कर? सत्यजित, आता तू फक्त असा विचार कर काय, की सगळे फटाके तुझेच आहेत. समाधान हे फटाके वाजवायला नोकर लावलाय. बघा आता हसायला आणणार ते. आता बघा हसायला. काऊन? मग अशी कसं तोंड केलं का? विचार मिळाला नव्हता, आता विचार मिळाला, आता हसतोय का? कशाचं समाधान? विचाराचं समाधान. विठ्ठल याला म्हणतात विचाराचं समाधान. विचारा वाचून नपविजय समाधान. हा विचार आहे साधू संतांचा. या जीवनात आल्याच्या नंतर काय बोललं पाहिजे? ज्ञानोबारायनं विचारात, ज्ञानोबारायनं अत्यंत गोड सांगितलं. साच आणि मवाळ
मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे हो कसं वा 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 धन्यवाद अण्णा पोरायला चाल आवडली टाळी वाजली मला काय माहित तुम्ही ह्या चालीचे म्हणून पहिल्यांदा म्हणले असते साच आणि मवाळ साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं बोलणं असलं पाहिजे आणि जीवनात असं कार्य असलं पाहिजे महाराज म्हटले देव सोडून ज्यांनी बोलले आणि देवाचं भजन सोडून ज्यांनी जीवनभर कार्य केलं त्या जीवनाच्या कार्याला काहीच किंमत नाही ज्ञानोबारांचे शब्द आहेत ज्ञानोबारा म्हणतात माझी भक्ती विनय जळतयाचे जी आले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही या जीवनात आल्याच्या नंतर माझी भक्ती सोडून ज्यांनी जीवनात जगले जीवन ते जीवन महाराज म्हटले वाया गेलेलं आहे नाही तरी गेला जन्म वाया 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 हे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया 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 असं नाही तरी गेला जन्म वाया महाराज म्हटले जीवनात जीवाभावानं जर परमात्मा केला नाही तर जन्म वाया गेला आणि मग आता करायचं असताना बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव तीन गोष्टींना परमात्मा केला पाहिजे कसं जीवनात बोलायचं असेल तर विठ्ठलच बोलावा हो पाहायचं असेल तर विठ्ठलच पाहावा आणि करायचं असेल तर विठ्ठलच करावा याकरता एक सुद्धा वेगळं अनुभव तुमच्या समोर ठेवतो एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो अण्णा महात्मा गांधीजींच्या चरित्रात असं वर्णन आलेलं आहे महात्मा गांधीजींना कुणीतरी विचारलं महात्माजी गांधीजी तुमच्या जीवनामध्ये ते जे तुम्ही जे 3 माकडं सांगितले लक्ष द्या इकडं गांधीजीच्या जीवनातले 3 माकडं कोणते कोणते माहितीत ना तुम्हाला सगळ्याला होय माहितीत ना तुम्हाला 3 माकडं कोणते गांधीजीच्या जीवनातले ते सांगत असतात ते काय सांगतात हो पहिल्या माकडानं काय केलेलं आहे डोळ्यावर हात ठेवले काय म्हणतात ते हा हा शाबास टाळी वाजवा आता वाईट पाहू नका दुसरं माकडानं कानाव हात ठेवले वाईट ऐकू नका आणि तिसऱ्यानं वाईट बोलू नका वाईट बोलू नका वाईट ऐकू नका आणि वाईट पाहू नका हे 3 माकडं कोणाचे गांधीजींचे गांधीजीला विचारलं गांधीजी तुम्हाला हे 3 माकडं मिळाले तरी कुठं कुठं मिळाले तुम्हाला 3 माकडं आता लक्ष देऊ नाही का आणि जर तुम्हाला कळालं माझ्या तुकोबऱ्यांचा अधिकार तर टाळी वाजव सगळ्यांनी नंतर हा गांधीजीने विचारलं ज्या वेळेला गांधीजीला विचारलं गांधीजीने सांगितलं मला हे 3 माकडं कुठं मिळाले सांगतो ऐका मला हे 3 माकडं श्रीमंत श्री तुकोबऱ्यांच्या गाथ्यात मिळाले कुठं मिळाले गाथ्यात आणि मग जिथं मिळाले तो अभंग हाय बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव गांधीजीनं त्यांच्या जीवनचरित्रामध्ये 16 अभंग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले त्याच्यातला पहिला अभंग हाय बोलावा विठ्ठल महाराज जीवनामध्ये कसं बोललं पाहिजे याचे सर्वोत्तम उदाहरणं आपल्याकडे आहेत पण अडचण अशी आहे की आपण ते पाहत नाहीत वाचत नाहीत ऐकत नाहीत हो आपलं कसं चाललंय अण्णा हो ह्या प्रपंचित मंडळीचं असं बोलणं आहे असं बोलतेत काय माणसं बस खोसाटीच काढीत चलतेत कोणाची चालताच अशी बोलतेत माणसं आणि सध्याचा काळ तर विचित्र आलाय अण्णा आता काय बोलायचं राहिलंच नाही कोण कोणाला काय कुठं कसं बोलल याचा काय तारतम्यच राहिलेला नाही
महाराज कसं बोललं पाहिजे याच्याकरता उदाहरण सांगतो. सध्या मंडळी कसं बोलतात याच्याकरताही उदाहरण सांगतो. सध्या कसे बोलणार आहेत, सध्या माणसं असं बोलणार आहेत, दुसऱ्याचं वाईट कसं सांगता येईल अशी बोलणारी मंडळी आहेत सध्या. याच हे बोलणारे सध्याची मंडळी. मला अण्णा एक उदाहरण आठवतं, ते अकबर आणि बिरबल या दोघांचं. तुम्ही ऐकलेत का, ते पुस्तकात वाचलेत कधी अकबर बिरबल? हो, फार सुंदर आहेत ते. कवा झालं ते काय मलाही माहिती नाही, पण ते त्याची उदाहरणं फार छान आहेत. ते अकबर आणि बिरबलाचं उदाहरण आहे. हो, त्या नेहमी अकबराला असं वाटायचं की बिरबलाला कमी दाखवावं, कमी लेखण्यासाठी अकबर प्रयत्न करायचा. आणि अकबर म्हणजे कोण? प्रधान. कोण म्हणलं ते? बरोबर आहे, याचं शाबाश, बरोबर. अकबर कोण आहे? राजा आहे. आणि बिरबल हा त्याच्या दरबारातला प्रधान आहे, सेवक आहे. आणि मग आता नेहमी बिरबल वरचढ ठरायचा आणि त्या अकबराला त्याचं वाईट वाटायचं. एक दिवशी अकबरानं काय केलं, सकाळी सकाळी उठला आणि पहाट बिरबलकर आला आणि बिरबलला सांगितलं, बिरबल काय, अरे मला एक रात्री स्वप्न पडलं. माणसं कसं बोलतात एकमेकाला कमी लेखण्यासाठी बघा. आता मला एक रात्री स्वप्न पडलं. महाराज काय स्वप्न पडलं? म्हटले आपण दोघ जण रात्री झोपलो आणि झोपीमध्ये दोघ जण 2 घोड्यावर बसलो. स्वप्नात. कशात? स्वप्नात. दोघ जण 2 घोड्यावर बसलो आणि घोडे घेऊन दोघ जण दूर जंगलात गेलो. आणि गेल्याच्या नंतर लांब गेल्याच्या नंतर असं झालं, त्या जंगलामध्ये 2 खड्डे होते आणि दोघ जण 2 खड्ड्यात. एकच पाडा तुम्ही, दोघं पाडा. आता दूर जंगलात दोघ जण गेलो आणि दोघ जण 2 खड्ड्यात. असं आता दोघं पडलो. बर आता पडले तर पडू द्या. ते म्हटले नंतर नेमकं झालं काय? काय नाही म्हटले, त्या बिरबलाला सांगितलं अकबरानं, बिरबल दोघं 2 खड्ड्यात पडलो, पण ऐक, मी ज्या खड्ड्यात पडलो तो शहद म्हणजे मधाचा खड्डा होता आणि तू ज्या खड्ड्यात पडलास तो घाणीचा खड्डा होता. अरे अरे. बिरबल म्हणलं, महाराज झालं का तुमचं स्वप्न? ते म्हणले हो हो झालं. म्हणले महाराज तुम्हाला अर्ध स्वप्न पडले. अर्ध पडले? म्हणले हो अर्ध. म्हणले मी सांगतो आता तुम्हाला राहिलेलं. म्हणले काय झालं? आपण दोघं जण झोपलो स्वप्नात, दोघं घोड्यावर बसलो, जंगलात दूर आलोत आणि आल्याच्या नंतर दोघं 2 खड्ड्यात पडलो. तुम्ही ज्या खड्ड्यात पडला तो मधाचा खड्डा, मी ज्या खड्ड्यात पडलो तो घाणीचा खड्डा. पण महाराज दोघंही त्या खड्ड्यातून वर आलो. मी तुम्हाला चाटीत होतो, तुम्ही मला चाटीत होते. येतं आलं लक्षात तुमच्या? म्हणजे पहिले अकबराने याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्याला नंतर बिरबलानं बरोबरी केली. तात्पर्य आपलं असंच चाललंय. आपलं तरी काय चाललंय? हो, यानं एकरभर घेतलं की त्यानं 1 प्लॉट घेतला. काय चाललंय काय माणसाचं? एकमेकाच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न आहेत आणि एकमेकाला कमी लेखण्यासाठी प्रयत्न आहेत. महाराज जीवनात असं नाही, जीवनात कसं बोललं पाहिजे याकरता सर्वोत्तम उदाहरण आहेत महाराज. राजकारण वगळता, हो, ज्यांना भारतरत्न असा पुरस्कार आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब, राजकारण वगळता अत्यंत बोलायला हुशार. त्या काळातले माणसं चांगले बोलत होते, राजकारणीही चांगले बोलायचे त्या काळातले. मी त्या काळातले म्हणतो, आताचे सगळे तुम्ही तुमच्या मनानं शब्द लावून घ्या काय लावायचे. त्या काळातले राजकारणी चांगले बोलणारे होते. अटलजी बिहारच्या दौऱ्यावरती गेले, तिथं त्यांचं फार मोठं स्वागत झालं. त्यांनी त्या विधानसभेच्या वेळेला तिथं फार मोठी किमयान जादू केली. त्या बिहारमध्ये सगळं वातावरण बदललं आणि अटलजीचं नाव सगळ्यांच्या मुखामध्ये होतं. आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री होते लालू प्रसाद यादव. बोलणं कसं असावं लक्षात ठेवा याकरता. आणि दिवसभर ती रॅली सभा झाली आणि संध्याकाळी वातावरण बदललं आणि लालू भाईनं मात्र आता मग स्टेटमेंट दिलं. संध्याकाळी काय दिलं? हो, त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये, त्या बिहारी भाषेत ते फक्त एकच शब्द म्हणले. काय? हो, अटलजीचा फोटो समोर असा हात केलेला आणि सांगितलं, हमार बिहार में तोहार का काम है. काय म्हणले ते? हमार बिहार में तोहार का काम है. एवढं स्टेटमेंट सगळ्या बिहार मधले गाजलं. आणि मग ते अटलजीच्या समोर आलं. आणि आता बघा बोलणं कसं असतं. हे म्हटले हमार बिहार में तोहार का काम है. आणि मग आता अटलजीनं मग सकाळच्या सांज वार्ताला बातमी दिली आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं कि हमारे प्रिय भाई लालू जी कह रहे थे कि हमार बिहार में तोहार का काम है. हम हमारे प्रिय लालू भाई से कहना चाहते हैं, लालू जी आप सिर्फ बिहारी हो, मैं अटल बिहारी हूं.
याला म्हणतात बोलणं अण्णा. हो, बोलण्यात वाद संपवणं याला म्हणतात बोलणं. नाही तर काय काय माणसं असे चालता चालता बोलता बोलता भांडणं लावून जाते. तसं नाही, बोलणं असं असलं पाहिजे की त्याच्यातून काहीतरी शिकता आलं पाहिजे. नाही शिकता आलं तर किमान ते बोलणं म्हणजे परमात्म्याचं भजन असलं पाहिजे. नाही कळत तुम्हाला, विचारा नाथबाबाला. फक्त शब्द थोडासा वेगळा आहे. विठ्ठलच्या जागेवर हरी येईल, पण नाथबाबा म्हणतात जीवनामध्ये बोलायचं असेल तर हरी हरी बोला. हरी हरी तुम्ही मनारे चकाळ. वा वा. हरी हरी तुम्ही मनारे चकाळ. हरी हरी तुम्ही मनारे चकाळ. हरी हरी तुम्ही मनारे नका पडू हरी बाबाच्या बाऱ्या. आणि नका पडू गबाळाच्या बाऱ्या. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. तुम्ही सर्वांनी काय म्हणा, हरी हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुकाराम तुकाराम म्हणा, सावता सावता म्हणा. हो, पण ते म्हणा. नाही तर माणसं हे सोडून काही म्हणायला तयार आहे दुसरं. हो महाराज, या जीवनात ज्यांनी परमात्म्याचं भजन केलं, हो, त्यांना अनमोल असं किंमत मिळाली. आणि ज्यांनी नुसता प्रपंच केला त्यांना काही किंमत मिळाली नाही. महाराज अण्णा, कालचा तरी विषय म्हणजे किती नाही म्हणलं तरी क्रम प्राप्तच होता नामचिंतनाचा. परंतु आजही मला ते सांगायचं आहे महाराज, बोलावा विठ्ठल का? का विठ्ठलच बोलावा याचं कारण आहे महाराज. याचं एक महत्वाचं कारण आहे अण्णा. विठ्ठल बोलण्याकरता सगळ्यांना काय परवानगी. साधन इतकं सोपं आहे की जे सगळ्यांना करता येण्यासारखं आहे. असा जगात कोणीच नाही की ज्याला विठ्ठल म्हणता येणार नाही. विठ्ठल म्हणायला त्याला बंदी असं कोण आहे? कोणी नाही. सगळ्यांना विठ्ठल म्हणता येतं. आणि जीवनात दोन गोष्टी आहेत अण्णा. काय? तिथं सगळ्यांना सारखा नियम आहे. कुठं? सगळ्यांना अधिकार विठ्ठल विठ्ठल म्हणायचा आणि सगळ्याला मरायचा पण. सगळ्याला अधिकार. दोन गोष्टी समान आहेत आपल्या जीवनात. कोणत्या? एक भजन करण्याची आणि दुसरी मरायची. सगळ्याला समान अधिकार आहे मरायचा. किती नाही म्हटलं तरी सगळ्याला. एखाद्या माणसाला मरायचं आवडत नाही पण त्याला मरावं. इथं कोणाला मरायचं आवडतं सांगा बरं? मरण कोणाला आवडतं का इथं गावात उस्मानपूरमध्ये? नाही, मरा वाटत नाही कोणालाच नाही. अण्णा याला मरा वाटत. पण आता तुमचं भविष्य सांगून जातो जाता जाता. महाराज, इथं गावातलं कोणालाच मरा वाटत नाही, पण सगळ्याला हळूहळू मरावं लागणार. तुम्ही म्हणता याला कोणी आणलं रे हे मरायचं सांगायला? मला तात्पर्य एवढं सांगायचं, सारखा नियम आहे जगामध्ये. परमात्म्याचं भजन सगळ्यांना करता येतं, मरण सगळ्यांना येतं. हा, हे आवडत नाही हे गोष्ट लक्षात ठेवा. दोन्ही गोष्टी आवडत नाहीत. कशा? माणसाला भजनही काय होत नाही, आवडत नाही. सगळ्यांना करता येतं पण आवडत नाही. आणि सगळ्यांना मरा वाटतं पण मरणही सगळ्यांना आवडत नाही. दोन्ही गोष्टी आवडत नाही. महाराज, काही काही माणसं अण्णा एवढे मरणाला घाबरतात. आमच्या इथे एक माणूस आहे, हो, तो गावात कोणी मेलं की 10-15 दिवस गावातच येत नाही, गावाच्या बाहेर जातो. इतकी माणसं मरणाला घाबरतात. म्हणजे मरण आवडत नाही तरी पण येणार आहे. भजन हो आवडत नाही तरी पण महाराज आता करा म्हणतात. याचं कारण आहे हे जीवनाचं काय, सारे भजन केलेलं वाया जाणार नाही आणि प्रपंच किती करा तुमच्या कामाला येणार नाही. विठ्ठला हो
कोणाच्या आतापर्यंत प्रवचन कामा आला नाही. आणि अत्यंत महत्वाचं साधू संतांनी हे सांगितलं महाराज, बोलावा विठ्ठल. नाथबाबाची तर भाषा फारच वेगळी आहे. नाथ महाराज म्हणले नुसतं बोलावा, पाहावा, करावा नाही. महाराज म्हटले सर्व कार्य करिता हरी बोला. हरी हा. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, असं हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हरी बोला हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता, सर्व कार्य करिता, हरी बोला, हरी बोला, हरी मुखी गाता, हर परी देता, वा वा वा, हरी मुखी गाता, हर परी देता. जीव लावून प्रमाण म्हणून. हो, सौ सोनार किन एक लोहार की, एका दणक्यातच काम महाराज. असं कडक प्रमाण म्हणलं पाहिजे. वा, धन्यवाद. सर्व कार्य करिता हरी बोला. सर्व कार्य करत असताना हरी बोला. आणि आता हरी बोला, हरी बोला, कौरक बोला आणि कसा बोला. कसा बोला सांगू तुम्हाला. आता मी सांगतो, तुम्ही सगळे ऐका. आता सांगतो तुम्हाला 2 मिनिटात. फक्त जर बरं वाटलं तर पुन्हा सगळ्यांनी एकदा हो मुक्त हातानं टाळी वाजवायची. बरं वाटलं तर आग्रह नाही. कसा बोलावा. हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल. उजेडी राहिलो उजेड होऊन, उजेडी राहिलो उजेड होऊन, विठ्ठला विठ्ठला माय बापा. विठ्ठला माय बापा. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, टाळ देवाची आळंदी. लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी. लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेशाची इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी. लागली समाधी, ज्ञानेशाची हो इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. असं बोलणं असावं, असं भजन जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि आता महाराज अण्णा किती सांगा आणि कौरक सांगा, हे का आता सांगणं हे
का काय 38 वर्ष झाले सांगायले किती, तरी पण आपलं काय चाललंय हे आपल्याला माहिती आहे. मला असं वाटतंय याचं एकमेव कारण असं आहे की महाराज या जीवनामध्ये साधू संतांनी सांगितलं, आमचं सांगणं काम आहे कोणाचं, साधू संतांचं. ऐकायचं ना ऐकायचं आपल्या हातात आहे. ऐकलं तर फायदा आहे, ना ऐकलं तर तोटा आहे. याचं कारण आहे अत्यंत सुंदर प्रमाणे आणि प्रसिद्ध प्रमाणे एवढं घेतो आणि अन्न 8 तास घेतो. आता हो काय प्रमाणे किती सांगितलं नाथबाबा म्हणले ऐकत नाहीत आणि मग पुढं यांची अडचण होते. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमच्या काय बजाईल, एका जनार्दनी आमच्या काय बजाईल, एका जनार्दनी आमच्या काय बजाईल, एका जनार्दनी आमच्या काय बजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. नाही ऐकलं तर अडचण तुमची होईल महाराज. हे जरी नाही काल आता दुसरी तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, काळ बांधून नेईल. काळ कसा नेणार, बांधून नेणार. आणि आता हे जास्त बांधून नेणं सांगायची गरज नाही, कारण बऱ्याच जणांना तुम्ही बांधून दिलंय. अण्णा याला सांगायची गरज आहे का कसा काळ बांधून नेणार, हे बांधून देणार आहे. ऐका 2 शब्द आहेत, एक सोडवणारे आणि एक सोडणारे. फार थोडा अंतर आहे. काय, एक सोडणारे आहेत आणि एक सोडवणारे आहेत. सोडणारे म्हणजे तुम्ही आम्ही आहेत सगळे. जो गेला त्याला एकट्यालाच सोडणार आहेत, आपण त्याला सोडून येतो तिथं मुकामाला, कुठं मसन वाट्यात चांगलं फोकून त्याची राख करून येतो. आणि त्याच्यातून सोडवणारा मात्र एक आहे दाजी, त्याचं नाव आहे भगवंत आहे. आणि तो विठ्ठल बोलावा असं म्हटलंय, अंतकाळीचा सोयरा. वा सोडविन माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. महाराज म्हटले बस सोडवणार हे निश्चित. कोण सोडवणार आहे, परमात्मा सोडवणार आहे. म्हणून मदनराव धन्यवाद, आपण ह्या सगळ्या सेवेमध्ये आपण सहभागी झालेला आहात. फार फार तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. पण आता बघा बघा विठ्ठल कसा बोलावा तुम्हाला सांगितलं, पण आणखीन बोललो नाहीत आपण. तर बोलण्याकरता मला असं वाटतं सगळ्यांनी एकदा हात वर केले पाहिजे. दोन्ही हात सगळ्यांनी वर करा, महिला मंडळी सहित पुरुष मंडळी सगळी मंडळी हात वर, सरळ सरळ सरळ. वा हा आता कसं बोलायचं मी सांगतो 2 मिनिटात. हा विठोबा रखुमाई, विठोबा